आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. लोकसेवा समता प्रतिष्ठान हे एक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणारं प्रतिष्ठान आहे, स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जात असतात. मागे आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडवरती एक कार्यक्रम असा घेतला होता परिसंवाद, आणि आजचा हा परिसंवाद भारतीय राज्यघटनेपुढील धोके आणि आव्हाने या प्रसंगी ज्यांचं आत्ताच भाषण झालं ते माननीय न्यायमूर्ती DC चंद्रकापुरे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, माननीय ॲडव्होकेट प्रदीप वाठोरेजी, ज्येष्ठ विधिज्ञ. विधिज्ञ शब्दाबाबत आपले काकडे म्हणाले की विधी तज्ञ पाहिजे. ते विधिज्ञ बरोबर आहे. ज्याला सर्व माहिती आहे तो सर्वज्ञ, ज्याला चांगलं माहिती आहे तो सुज्ञ, आणि ज्याला विधी माहिती आहे तो विधिज्ञ. तर त्याच्यामुळे विधिज्ञ हा शब्द बरोबर आहे, विधी तज्ञ हा देखील बरोबर आहे, पण विधी तज्ञ एवढा प्रचलित नाही. आपले दुसरे ज्येष्ठ ॲडव्होकेट B.P. पानतावलेजी, ज्येष्ठ विधिज्ञ, माननीय अविनाश काकडे ज्यांचं भाषण झालं ते गेले, माझे मित्र कृषी तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते, माननीय वसंतरावजी मुंडे, कामगार नेता, आणि माझ्या समोर बसलेले सर्व ॲडव्होकेट्स, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, पत्रकार, जाणकार, बुद्धिजीवी, आणि त्यांच्यासोबतच आमच्या लोकसेवा समता प्रतिष्ठानचे सचिव माननीय सुखदेवजी गडपाळे, कोषाध्यक्ष माननीय सिद्धार्थ ओके, श्रीमती उज्ज्वला गणवी मॅडम, माननीय श्री बंटी अलेक्झांडर, माननीय ॲडव्होकेट सुरेश लेणागेजी, आणि सर्व बंधू आणि भगिनी. भारतीय राज्यघटनेवरती साधारणपणे राज्यघटना कशी आहे, किती छान आहे, किती चांगली आहे, किती उदात्त आहे, आणि किती विविध तरतुदींनी भरपूर आहे याविषयी साधारणपणे बोललं जातं. परंतु संविधानाच्या समोर धोके कोणते आहेत, आव्हानं कोणते आहेत, याच्याविषयी फारशी चर्चा होत नाही. कमीत कमी छोट्या लेवलला तरी होत नाही. कदाचित हायर लेवलला होत असेल, दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होत असेल. आणि म्हणून या विषयावरती एक परिसंवाद सिम्पोजियम आपण घ्यावा, आणि ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे त्या लोकांच्या समोर काही आपले मतं मांडावेत, जेणेकरून आपल्याला त्याविषयी माहिती पण होईल, आणि भविष्यामध्ये आपल्याला जी काही कृती करायची आहे त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळेल. या उद्देशानं हा विषय आपण ठेवला होता. या विषयावरती प्रत्येक वक्त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलेलं आहे. सुरुवातीला मुंडले साहेब त्यांनी चांगलं भाषण केलं, मला आवडलं. त्यानंतर अविनाश काकडेजी, ते राजकीय पुढारी आहेत, त्यामुळे त्यांनी राजकीय पुढाऱ्यासारखंच भाषण केलं. राजकीय पुढारी असंच भाषण करतात, त्यामुळे त्यांचं भाषण चांगलं झालं. पानतावले साहेबांनी देखील छान भाषण केलेलं आहे. प्रदीप वाटोरे साहेबांनी आपले अनुभव कथन केले, आणि चंद्रकापुरे साहेबांनी विषयाला हात घातला, म्हणजे धोके आणि आव्हानं काय हा विषय त्यांनी थोडक्यामध्ये मांडला. मित्रो, मी या ठिकाणी बोलताना मी प्रेझेंटेशन करणार होतो, पण ते तांत्रिक अडचणीमुळे माझं प्रेझेंटेशन माझ्या पेन ड्राईव्ह मध्येच राहिलं. हे पहिल्यांदा घडलं आहे माझ्या लाईफमध्ये. आजपर्यंत असं झालं नाही. मी आता इतके वर्ष प्रशासनामध्ये होतो, बाहेर सर्व ठिकाणी पेन ड्राईव्ह मध्ये जो काही प्रोग्राम असेल तो असलाच पाहिजे, पण आता इथे नाही आहे. त्या माझ्या PAनी तो कृतीदेव मध्ये केला. कृतीदेव मराठी स्क्रिप्ट आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रोग्राम केला. त्याला वाटलं सर्व ठिकाणी चालतं, इथे चालेल, परंतु ते त्यांनी घेतलं नाही. आणि कम्प्युटर आता जो आहे, लॅपटॉप, कदाचित त्याच्यामध्ये तो प्रोग्राम नसेल, तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. थोडा उशीर झाला, पण हरकत नाही. कमीत कमी इथे टायटल तरी यायला पाहिजे, पण ते पण येत नाही. तर मित्रांनो, माझे 4-5 मुद्दे आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा माझा असा आहे की धोके आणि आव्हाने याची प्रासंगिकता आहे का? धोके आणि आव्हाने याची प्रासंगिकता आहे का? माझं उत्तर असं आहे त्याला की निश्चितच प्रासंगिकता आहे. हे प्रासंगिक आहे, हे कंटेम्पररी आहे.
या आजच्या विषयाला, आजच्या जगाला, आज भारतामध्ये जे काही घडत आहे, जगाला नाही भारतामध्ये, त्याच्याशी अतिशय लागू आहे, त्याला लागू आहे, ते प्रासंगिक आहे. आपण जर पाहिलं की 2014च्या निवडणुका, 19च्या निवडणुका, नंतर आता 24च्या निवडणुका, केंद्रीय निवडणुका म्हणजे देशाच्या निवडणुका, लोकसभेच्या, आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका, मग त्या मध्य प्रदेशच्या असो की छत्तीसगडच्या की हरियाणाच्या की महाराष्ट्राच्या, या सर्व निवडणुकांमध्ये काही गोष्टी भारतीय जनतेसमोर आलेल्या आहेत. त्याचा उल्लेख मी करणार नाही, कारण तुम्हाला ते सर्व माहित आहे. तुम्ही न्यूजपेपर वाचता, चर्चा करता, त्याच्यामुळे फक्त रेफरन्स करा की तुमच्या लक्षात येऊन जाईल. काही गोष्टी लोकांच्या समोर आलेल्या आहेत. याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. ते निश्चितपणे लोकांना कळेल आणि मग लोक कदाचित त्याच्यापासून पुन्हा प्रेरणा घेतील आणि बोध घेतील. आणि म्हणून जे आपल्या संविधानासमोर तो आहे मेजॉरिटेरियनिझम, बहुसंख्याकवाद. मेजॉरिटेरियनिझम, बहुसंख्याकवाद. आता बहुसंख्याकवाद म्हणजे काय? बहुसंख्याकवाद म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक सर्वात जास्त असतील तेच ठरवतील या देशासाठी काय योग्य आहे. संविधान नाही ठरवणार, याला म्हणतात बहुसंख्याकवाद. तो काय म्हणतो? ये कठमुल्ले यहाँ पर आए हैं, इनसे निपटना पडेगा. कोण म्हणतो? कठपुले म्हणजे मुसलमान. मुसलमानाशी निपटावं लागेल. आणि तो हेही म्हणतो की जो मेजॉरिटी में है वही राज करेगा. अरे ती पार्लमेंटची मेजॉरिटी नाही, हा जो जज हा मूर्ख जज आहे, रेकॉर्डवर आहे, मी पूर्ण रेकॉर्डवर येईल. आणि तो त्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यक्रमात जाऊन तो म्हणतो की कठमुल्ले इनसे निपटना पडेगा. ठीक आहे, एका शेतकऱ्या, परंतु एका कायद्याचं ज्ञान असणाऱ्या काय होईल ते काही सांगता येत नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने हे आणि याला नुसतं एका खुर्चीवर बसवून ठेवा लायब्ररीमध्ये, केसेस चालू. पण नाही, चीफ जस्टिस तसं करणार नाही. चीफ जस्टिस आपला वेगळ्या पार्लमेंटमध्ये इम्पिचमेंटचा प्रस्ताव दाखल झाला. एका हायकोर्ट जजच्या जरी हिंदू असले किंवा आणखी कोणत्या धर्माचे असले तरी सुद्धा एका विशिष्ट धर्माचा हा देश होऊ शकत नाही. हे संविधानापुढील पहिलं आव्हान आहे. मेजॉरिटेरियनिझम, बहुसंख्याकवाद. दुसरा मुद्दा आहे की आपल्या संविधानामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, परंतु जे आपल्या प्रशासनामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून वापरले जातात, तर असे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल आहे 39C, 39 क. काय म्हणतात त्याच्यामध्ये? की देशाची अर्थव्यवस्था अशी राहील, आर्थिक रचना, स्थिती नाही, आर्थिक रचना, सिस्टीम, की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ एका माणसाच्या किंवा एका समुदायाच्या हातात जाणार नाही. म्हणजे या देशामध्ये आर्थिक व्यवस्था अशी राहील की आर्थिक व्यवस्थेमध्ये जे काही कामं होतील त्या कामातून जो काही जे काही प्रोडक्शन होईल, जे काही उत्पन्न होईल, निष्पन्न होईल, त्याचं फळ काही विशिष्ट लोकांच्या हातातच जाणार नाही. आज रशियामध्ये ऑलिगार्की आहे. ऑलिगार्की म्हणजे फक्त 4-5 लोक मिळून सरकार चालवतात आणि नाम मात्र राष्ट्रपती असतो किंवा प्रधानमंत्री असतो, तिथे राष्ट्रपती आहे. ऑलिगार्की 5-6 मोठे उद्योगपती आहेत जे तिथला देश चालवतात रशियामध्ये. आपल्याकडे देखील तसाच प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि म्हणून आपली जी आर्थिक व्यवस्था आहे, या आर्थिक व्यवस्थेसमोर सुद्धा काही धोके आता निर्माण झालेले आहेत. आर्थिक व्यवस्थेची स्थिती काय आहे हे मी आपल्याला 1 मिनिटात सांगतो. आपल्या देशामध्ये 1% जे लोक आहेत त्यांच्याकडे 40% भारताची संपत्ती आहे. अर्थसंपत्ती म्हणजे इकॉनॉमीचा जो भाग आहे, 40% संपदा ही 1% लोकांच्याकडे आहे. टॉपवरचे 10,000 जे उद्योगपती आहेत भारतातले, टॉपचे 10,000 लोक उद्योगपती, कारण ते उद्योगपतीच आहेत, मला माहिती आहे ते उद्योगपती आहेत. उद्योगपती किंवा व्यापारी किंवा एक्सपोर्टर किंवा नेताजी पण असतील कदाचित,
या 10,000 लोकांच्याकडे 22.6 बिलियन इतकी संपत्ती आहे. 22.6 बिलियन. बिलियन म्हणजे 1,000 कोटी. 1,000 कोटी म्हणजे 1 बिलियन. 22.6 बिलियन इतकी संपत्ती या फक्त 10,000 कुटुंबाकडे. पुढची आकडेवारी की 99% भारतीय, 60% सर्व अर्थव्यवस्थेचे घटक आपल्या ताब्यात ठेवतात. 60%, 99% याच्याकडे 60% भारताच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे आणि 50% भारतीय हे 3% फक्त संपत्ती धारण करतात. 50% भारतीय, 3% संपत्ती याच्याकडे. हे कोण असले पाहिजे 50%? तुम्ही असं समजा की वरचे 50% आणि खालचे 50%. आपण कुठे आहोत? निश्चितपणे आपण खालच्या 50% मध्ये आहोत. आणि म्हणून या 50%कडे जर 3% संपत्ती असेल तर भारतातले अनुसूचित जाती जमाती, मगाशी सांगितलं 4% नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे लोक 11% आहेत. तर त्यामुळे आणि अनुसूचित जमातीचे लोक 7.5-8% आहेत. तर हे साधारणपणे एक 20%चं हे प्रमाण आहे की एससी आणि एसटी दोन्ही म्हणून 20% आहे. तर हे 20% लोक सगळे खालचे आहेत, खालच्या 10%तले. आणि त्याच्यापेक्षा आणखी खाली गेलं तर तुम्हाला मग कळेल की आपला जो पर कॅपिटल इन्कम आहे तो जगामध्ये अगोदर वर जात होता, आता मात्र तो कमी झालेला आहे. आता अलीकडे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली असं म्हणतात, पण ते ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज सरासरीमध्ये वाढ झाली. सरासरीमध्ये वाढ झाली, पण गरीब लोकांचं उत्पन्न घटलं, श्रीमंतांचं उत्पन्न वाढलं. मागील 1 वर्षामध्ये 150 अब्जोपती वाढले भारतामध्ये, त्यांची वाढ झाली. 150 अब्जोपती 1 वर्षामध्ये वाढतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था फक्त अब्जोपती लोकांना म्हणजे लखपती लोकांना करोडपती बनवत आहे, करोडपती लोकांना अब्जोपती बनवत आहे. भारताची अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था अनुच्छेद किंवा संविधानामध्ये कलम म्हणत नाही, अनुच्छेद 39 च सरळ उल्लंघन आहे. हा धोका नाही. आपण यासाठी वाढलो पाहिजे की साहेब कोणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाका ना, कोणीतरी सांगा की भारताची केंद्र सरकार ही 39 चं उल्लंघन करत आहे. मग ते काय म्हणतील, समोरचा वकील काय म्हणेल, किंवा हे तर डायरेक्टली प्रिन्सिपल आहे, हा काही म्हणजे जस्टिसेबल नाहीये जस्टिसेबल. पण मार्गदर्शक तत्व आहे भारताच्या प्रशासनामध्ये आणि भारताच्या नीती नियमामध्ये, धोरणामध्ये हे मार्गदर्शक तत्व आहे. या मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालेलं आहे असं म्हणून आपण सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आपण जाऊ शकतो, जायला पाहिजे. जर एखादा ग्रुप चांगला तयार झाला तर मला जर आपण मदत केली तर मीच जायला तयार आहे. पण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे. 39C उल्लंघन आहेच, ते उल्लंघन म्हणून नाही झालं पाहिजे. मार्गदर्शक तत्व जे आहे ते असताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अमुक काही लोकांच्या हातामध्ये राहील अशा प्रकारचे धोरण तुम्ही स्वीकारलेले म्हणून जायला पाहिजे. माझा पुढचा मुद्दा आहे संवैधानिक संस्था. संवैधानिक संस्था कोणत्या आहेत? कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. तर आपण सुप्रीम कोर्टापासून सुरू करू. आता उल्लेख झाला 4 जजेस ज्याच्यामध्ये चेलामेश्वर आणि इतर हे रस्त्यावर आले. जस्टिस चेलामेश्वर आणि इतर रस्त्यावर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या कोर्टामध्ये आम्ही स्वतः पूर्णपणे निष्पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, याच्यावरती काम करा. त्यांनी नाव नाही सांगितलं कोणाचं, कोणतं घटनेचं उदाहरण त्यांनी दिलेलं नाही. पण निष्पक्ष काम करण्यासाठी आमच्यावरती म्हणजे आम्हाला करता येत नाही आणि पक्षपातीपणा होतो हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये रस्त्यावर सांगितलं. याच्यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती नाही. परंतु तो प्रकार झाला, तो भेटला, नवीन आल्या, नवीन तेच केलं बाजूनच देणार आणि शेवटी निर्णय वेगळाच होता आणि समोरच्या पार्टीच्या बाजूने निर्णय आले. सर्वच निर्णय असे त्यांची ती स्टाईल होती की केस चालू असताना वेगळं म्हणजे वेगळ्या प्रकारचे कॉमेंट्स करणे किंवा त्याला या ना हिअरिंगच्या वेळेस जज कॅन कॉमेंट, तर ते कॉमेंट त्यांचे असे होते की आता ते या बाजूलाच निर्णय देतील, पण त्या बाजूने निर्णय दिला नाही त्यांनी. अशी ही परिस्थिती आहे.
आणि म्हणून या संवैधानिक संस्था ज्या आहेत त्यापैकी एका संस्थेचं सांगितलं, दुसरी संस्था UPSC. असं म्हटलं जातं, असं म्हटलं म्हणजे संविधानात तरतूद आहे की या देशातली जी ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, कोणत्या आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, बस एवढ्याच आहेत. फक्त 4च आहेत त्या ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऍक्च्युली IFS ला इंडियाच्या बाहेर पण आहे. ह्या ज्या 3 सर्व्हिसेस आहेत, IAS, IPS आणि IFS, या 3 सेवा ऑल इंडिया सर्व्हिस आहेत. बाकीच्या सेवा केंद्रीय सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आहेत. बट दोज आर नॉट ऑल इंडिया सर्व्हिसेस. तर ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेसची निवड करणारा जी संस्था आहे ती आहे UPSC. या UPSCच्या तरतुदीला डावलून, संविधानाच्या तरतुदीला डावलून लॅटरल एंट्री म्हणजे सामोरून एंट्री नाही घ्यायची, इकडून बाजूने एंट्री घ्यायची आणि त्याला तिथे स्थान द्यायचं, हा प्रकार त्यांनी केलेला आहे. आणि प्रायव्हेट सेक्टर मधले तज्ञ लोकांच्या नावाखाली त्यांनी जॉईंट सेक्रेटरी भरलेले आहे. जॉईंट सेक्रेटरी त्यांचं काय म्हणणं होतं, कुणाचं? उद्योगपतींचं, इंडस्ट्रीवाल्यांचं, की हे MA हिस्ट्री, MA इंग्लिश लिटरेचर करून पास झालेले लोक आहेत IAS चे, हे काही आमचं तंत्रज्ञान समजू शकत नाही, इंडस्ट्रीचे काय गरजा आहेत इंडस्ट्रीच्या ते समजू शकत नाही. म्हणून आता ऑइल अँड नॅचरल गॅस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा स्टील किंवा कोळसा या सर्व ठिकाणी अनेक तांत्रिक बाबी असतात. म्हणून तुम्ही या ठिकाणच्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सक्षम लोकांना एंट्री द्या. प्रधानमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि त्यांना लॅटरल एंट्री दिली. काहीतरी 32 लोक त्यावर्षी घेतले होते आणि आता आणखी त्याच्यानंतर अनेक वर्षामध्ये किती घेतले त्याची संख्या मला सांगता येणार नाही. हे कोण आहेत हे लोक? हे इंडस्ट्रीमधले तज्ञ लोक आहेत. पण हे तज्ञ लोक नाहीत, हे उद्योगपतीचे एजंट आहेत, हे फिक्कीचे एजंट आहेत. फिक्की तुम्हाला माहित आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, फिक्की. या फिक्कीचे ते एजंट आहेत हे सगळे लोक. ते आपल्या उद्योगपतींना मदत करण्यासाठी केंद्रातल्या त्या ठिकाणी सहसचिव पदावर बसले आणि फाईलमध्ये त्यांच्या फेवरेबल नोट्स लिहित आहेत. म्हणून कोळसा, स्टील, ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल या सर्व ठिकाणी आता तुम्हाला सगळे फेवरेबल निर्णय उद्योगपतींच्या बाजूने होताना दिसतात. तो आमच्यासारखा IAS अधिकारी असतात तर त्यांनी म्हटलं असतं हे ठीक आहे तुमचं म्हणणं, परंतु संविधानाच्या तरतुदीचं काय? तुम्हाला त्या ठिकाणी संविधानाच्या तरतुदीचा उल्लेख करावा लागेल. ते संविधानातील अनेक तरतुदी आहेत ज्या तुमच्याकडून त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. आम्ही म्हटलं होतं मागे की जर तुम्हाला म्हणजे तुम्ही सरकारने जर प्रायव्हेटायझेशन आणलेलं आहे, खासगीकरण 1991 मध्ये LPG ची पॉलिसी आणली होती, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, LPG. या LPG पॉलिसीनुसार त्यांनी सरकारी कंपन्यांचं विक्री सुरू केली आणि सरकारी जे दप्तर होते, कार्यालय, त्याचं खासगीकरण सुरू केलं. तर पहिलं खासगीकरण कुठे झालं तर ते म्हणाले क्लास 4 मध्ये. क्लास 4 आणि क्लास 4 म्हणजे काय? सफाई कामगार. तर ठीक आहे, सफाई कामगारांचं खासगीकरण झालं तर प्रत्येक कार्यालयात सांगितलं की साहेब सफाई कामगारांवरती एवढा पगार खर्च होतो दर वर्षाला. त्यांनी कोटीच्या कोटी आकडे दिले. मग आपल्याकडे ते लोक बसलेच आहेत. त्यांनी पाहिलं की ही एक संधी आहे, लगेच ते म्हणाले साहेब एवढे कोट्यावधी हॅलो बटन दबले सर. आता युपीचं खासगीकरण कसं आहे? सफाई कामगार कोणत्या जातीचे असतात? वाल्मिकी, मेहतर किंवा तत्सम आणि इतर जातीचे नाव मला सांगता येत नाही. मुंबई महापालिकेमध्ये मी ऍडिशनल कमिशनर होतो, तिथे सफाई कामगार महार जातीचे सुद्धा होते. बौद्ध समाजाचे लोक सफाई कामगार आहेत, संडास साफ करणार आहेत. कोकणातले आहेत ते करतात, गुजरातचे पण आहेत ते करतात, परमार वगैरे. तर सफाई कामगारांचं प्रायव्हेटायझेशन कंपनी आली. BVG नावाची कंपनी तुम्ही ऐकलं असेल, नागपूरला पण ऐकली. BVG नावाची कंपनी आहे. एक अँथनी नावाची कंपनी आहे. अँथनी तर आता शेअर मार्केटमध्ये गेली. अँथनी कंपनी बघा, कचरा उचलता आणि डम्पिंग यार्ड मध्ये टाकता अँथनी कंपनी शेअर मार्केटमध्ये गेली. तुम्ही पाहू शकता. तर ह्या ज्या कंपन्या आहेत यांनी कामावर ठेवले लोक आणि ज्या सफाई कामगाराला 35,000 रुपये पगार होता त्या सफाई कामगाराला आता 14,000 रुपये पगार देतात. 14 आणि त्या 14च्या नंतर सरकारला चार्ज करतात 22,000 रुपये.
सरकारकडे 22,000चं बिल भरायचं आणि सरकारला सांगायचं बघा मी तुमचे 13,000 वाचवले. 35,000 पगार होता ना, 35,000 पगार न देता आता त्याला मी 22,000 देतो आणि देतात मात्र 14,000 एका कर्मचाऱ्याच्या मागे त्याला प्रॉफिट मिळतं. हजारो लाखो कर्मचारी चालू आहेत. 2 कंपन्यांचे नाव सांगितलं तुम्हाला, त्यांचा रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता, बीव्हीजी